तर जेवढा आपल्या तोंडातून वाफ येईल ना तेवढं आपलं गरम आतमध्ये शरीर असतं. फायदे पहिले बघूया कारण, कारणे, दुसरा उपाय, तिसरं फायदे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये घाम का येतो. घाम का येतो त्याचे घाम येण्याचे वेगवेगळे कारण, वेगवेगळे. ठीक आहे. जसं उदाहरण वगैरे बघितलं तर आपण उन्हामध्ये असतो ना तेव्हा आपल्याला घाम येतो, खूप घाम येतो. जेव्हा आपण घरी असतो, घरी पंखा बंद केला घाम येणार. आपण कुठेही गेलो आणि आपल्या आजूबाजूचं टेम्परेचर जास्त झालं तर आपल्याला घाम येतो. असे वेगवेगळे कारण आहेत, पण घाम येण्याचं उद्दिष्ट एकच आहे, ते पुढे बघूया. ठीक आहे. तर आपल्याला बघूया घाम काय. बघा, स्त्रियांना घाम आपल्यापेक्षा जास्त, पुरुषांना कमी येतो. आणि काही काही व्यक्ती असे असतात की त्यांना खूप घाम येतो, खूप. जसे ते टेम्परेचर बरोबर असलं त्यांच्या शरीराचं तरी पण घाम येतो, खूप घाम येतो. ते घाम काय येण्याचे कारण काय, आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये मेटाबॉलिझम आहे, याची कार्य बिघडल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ना घाम येतो. म्हणजे घाम येण्याचे खूप सारे फायदे देखील आहे, तोटा नाही याचा. जेव्हा आपण जास्त जेवण खातो, ठीक आहे, जेवण जास्त खाल्लं आपण तर आपल्या शरीरामध्ये ना किडनी आहे ना, किडनी दोन असतात, तर किडनीवरचं प्रेशर जास्त पडतं. तो बोलतात की अरे जेवण जेवण जास्त आहे, जास्त आहे, जास्त आहे. तर त्यांच्यावरती प्रेशर खूप पडतं किडनीवरती. किडनी दोन असतात, प्रेशर जास्त. तर ते काय करतात, त्यामध्ये एक अशी रचना असली, घर्मग्रंथी. घर्मग्रंथी स्टार्ट होऊन घर्मग्रंथीला माहिती पडलं की आपल्या शरीरात टेम्परेचर जास्त आहे, प्रॉब्लेम होते. तर शरीरामध्ये ना ते शरीरामध्ये घाम रिलीज करायला सांगतो. घाम रिलीज करायला सांगतो की घाम काढ, आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. घाम निघतो तेव्हा. ठीक आहे. असं तुम्ही याला बघता काय, घाम येतोय याच्या शरीरातून, किती घाम येतोय, काय येतोय, शरीराचं मेंटेन बरोबर नाही, मेंटेन ठेवण्यासाठी घाम येतं. काय तर शरीर मेंटेन ठेवण्यासाठी घाम येतं. तर आता सिंपल भाषेमध्ये बघा, शरीरातून घाम काय येतो, जेव्हा आपल्या शरीराचं तापमान 37 37 अंशापेक्षा जास्त असतं ना, जास्त. ठीक आहे. 37 अंशापेक्षा जास्त तापमान वाढेल ना, तर तेव्हा ऑटोमॅटिक घर्मग्रंथीला माहिती पडून जाते की आपल्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर ते घर्मग्रंथी घाम रिलीज करतात. घाम म्हणजे पाणी आणि मिठाचं एक मिश्रण असतं, त्याच्यामध्ये भरपूर काय असतं, पण ते वेस्ट मटेरियल असतं. तर ते घाम रिलीज करायला सांगतात. तर घाम आपल्या, आता बघा, घाम रिलीज झाला, हातापायाच्या चेहऱ्याच्या वरती या बॉडीवरती घाम आहे. ठीक आहे. तर आता बघा, जेव्हा आपण कुठेही थंड असतो, म्हणजे असं तुम्हाला घाम आला, भरपूर घाम आला, ओले झाले तुम्ही घामाने, तर तुम्ही पंख्याच्या समोर उभे राहा आणि पंखा चालू करा. बघा बघा किती गार वाटेल तुम्हाला. याचे कारण काय आहे की आपल्याला घाम येतो, आपण कोणते थोडीफार पण आपल्याला हवा लागली तर समजा माझ्या हातावरती घाम आला, इथे मी फुकलं, इथे माझी फुकलो आणि इथले जे थंडावा गारवा निर्माण झाला. जसे की आपण पूर्ण घाम आलेला आहे, गेलो पंख्याच्या पुढे गेलो तर आपल्याला कसं एकदम गार वाटतं, असं वाटतं आपण फ्रीमध्ये कसं गेलोय असं वाटतं. तर घाम येण्याचं एकच उद्देश आहे, आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं. किती, 37 अंशापेक्षा ना पुढे जाऊ द्यायचं ना त्याच्या खाली येऊ द्यायचं. पुढे जर गेलं टेम्परेचर, तापमान म्हणजे शरीराचं, तर शरीराचं तापमान कसं बघायचं, असं करा, हात पुढे ठेवा आणि अशी फूक मारा, म्हणजे असं करा. तर जेवढा आपल्या तोंडातून वाफ येईल ना तेवढं आपलं गरम आतमध्ये शरीर असतं. ठीक आहे. शरीराचे आपण कारणे बघितले घाम काय येतो. पहिली गोष्ट, किडनीवरती जास्त प्रेशर आल्यामुळे आपल्याला किडनीवर लोड होतो, त्याच्यामुळे ते किडनी घाम निर्माण करते आपल्या शरीराच्या बाहेर. ठीक आहे. दुसरं कारण आहे, स्त्रियांमध्ये जास्त घाम येतो पुरुषांच्या तुलनेने. तिसरं कारण आहे, काही मुलं गोड जास्त खातात, गोड. ठीक आहे. काय, गोड जास्त खातात. तर गोड जास्त खाल्ल्यामुळे आपल्याला त्या मुलांना जास्त घाम येतो. काही व्यक्ती असे असतात की त्यांच्यामध्ये घर्मग्रंथी जास्त ऍक्टिव्हेट झालेले असते, त्याच्यामुळे घाम येतो. ठीक आहे. असे वेगवेगळे म्हणजे हे आहे. आणि एक अजून आहे, आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम आहे, शरीराची कार्य बिघडल्याने आपल्याला घाम येतो. पण घाम येण्याचं उद्दिष्ट एकच आहे, आपल्या शरीरातून वेस्ट मटेरियल बाहेर काढणे आणि आपल्याला थंडावा, म्हणजे आपलं शरीर 37 अंश एवढं मेंटेन ठेवते, हे घामाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. आपले घाम न येण्यासाठी उपाय काय आहे, तर उपाय सिंपल आहे. तुम्ही सकाळी लवकर उठा,
ठीक आहे. 7-6 या वेळेस उठू शकतात. ठीक आहे. 5ला उठले तरी चालेल. लवकर उठा आणि एकदम शांत मनाने मेडिटेशन करा. 5-10 मिनिटं एवढं पण केलं ना खूपच आहे, भरपूर आहे. 1 महिना नाहीतर 15-20 दिवस करा, तुम्हाला आपोआपच फरक जाणवेल. म्हणजे घाम कमी येईल, आपल्याला थकवा जास्त येणार नाही. मेडिटेशन करा एकदम शांत एका जागेवरती, एकदम 10-5 मिनिटं शांत बसा. एकदम काही मनात विचार नाही आणायचं, असं मन एकदम शांत ठेवायचं. ठीक आहे. हे झालं एक उपाय. 2 उपाय झाले. एक मेडिटेशन, दुसरं शांत ठेवायचं मन. आणि तिसरा उपाय काय आहे तर साखर कमी खायची. ठीक आहे. साखर कमी खायची. कारण साखरेमध्ये असे काय मेटल्स असतात, म्हणजे मेटल्स असतात की ते आपल्या शरीराला घाम येण्यासाठी अजून उत्कृष्ट करतात. मेडिटेशन करा. दुसरा 10-20 मिनिटं शांत बसा. तिसरा साखर एकदम कमी खा, कमी प्रमाणामध्ये साखर घ्या. ठीक आहे. आता बघ, घाम येण्याचे कारणे बघितले आपण, त्याच्यावरती उपाय बघितले. आता बघूया घाम येण्याचे फायदे. काय बघा, घाम येण्याचे फायदे काय आहेत. आपल्याला घामाला त्याच्या फायदा काय तो असं निघतोय का बाहेर, नाही, त्याचे फायदे आहे. त्याच्यामुळेच आपल्या शरीर असं वेस्ट नाही, म्हणजे की त्याच्या प्रत्येक क्रियेला फायदाच फायदा असतो. ठीक आहे. तर आता बघूया घाम येण्याचे फायदे. पहिला फायदा आहे, आपल्या शरीरातून जे वेस्ट मटेरियल असतं, जे काहीही उपयोग नसतो त्यांचा, ते शरीराच्या बाहेर उत्सर्जित होतात, म्हणजे घामाच्या रूपामध्ये बाहेर येतात. ठीक आहे. दुसरा की आपल्या शरीरातून वेस्ट मटेरियल बाहेर जाऊन आपल्या शरीरातील जे घाण कचरा म्हणजे कचरा लिक्विड टाईप, ते आपल्या शरीरातून बाहेर येतात. कधी कधी बघता आपल्याला घाम येतो, नाहीतर कधी कधी आपली स्किन ऑइली भरून जाते, ऑइली. ठीक आहे. आता माझी पण थोडी अशी ऊन येत आहे त्याच्यामध्ये, ऑइली झाली. काय ते माझं शरीर आतून साफ होत आहे. ठीक आहे. दुसरा फायदा झाला, पहिला आपल्या शरीरातून घाम येतो तेव्हा आपण पहिला शरीर साफ होतो, घाम येण्यामुळे आपलं शरीर साफ होतं. दुसरं, जास्त आपल्याला लवकर तहान लागते. जेवढा आपल्याला घाम येईल तेवढी तहान लागेल. ठीक आहे. एक वेळेस शरीरातून पाणी बाहेर जात आहे आणि दुसऱ्या वेळेस आपण पाणी पितोय, पाणी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला तहान लागते. ठीक आहे. हे झाले दुसरा फायदा. तिसरा, आपल्या जे किडनीवरती लोड पडतो ना, प्रेशर कोणावरती निर्माण होऊ नये त्याच्यामुळे आपल्याला घाम येतो. तर हे झाले सर्वांचे फायदे. पहिलं बघितलं आपण कारणे याचे बघितले. ठीक आहे. दुसरं बघितलं आपल्या शरीरातून उपाय काय करायचे, घाम कमी येण्यासाठी काय उपाय आहे ते बघितले. तिसरं आपण बघितलं त्याचे फायदे, घामाचे फायदे. पहिले बघितले कारणे, दुसरा उपाय, तिसरं फायदे. ठीक आहे. फायदे. ओके बाय. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा ना. बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला फायदा हे होणार की आम्ही अपलोड केलेली प्रत्येक व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्ही युट्यूब ओपन कराल, सर्व डायरेक्ट तुमच्या स्पेसच्या समोर आमची व्हिडिओ नवीन बनवलेली. ठीक आहे. हे फायदा आहे सबस्क्राईब करण्याचा. आणि लाईक तुम्ही केलं तर लाईक करण्याचा फायदा काय असतो की तुम्ही समजा लाईक केलं तर आमची व्हिडिओ अजून पुढे जाते. अजून गरजू व्यक्तींना ज्यांना माहिती नाही की आपल्याला घाम काय येतो, जे फायदे नुकसान, घाम येईल नुकसान आहे, हे पुढे माहिती मिळेल ना. तुमच्यामुळे जर कोणत्या व्यक्तींना माहिती मिळत असेल तर ते काम तुम्ही करा. ठीक आहे. बाय.